की राज ठाकरेंनी इथल्या तरुण मुलांना रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळाव्यात किंवा केंद्रीय आस्थापनामध्ये नोकऱ्या मिळाव्यात म्हणून केलेलं आंदोलन विसरता येणार नाही. 2008-9 मध्ये ज्या पद्धतीचा लाठीमार आणि हाणामारी झाली, तिथल्या परप्रांतीयांना मारहाण करण्यात आली असा आरोप झाला. पण हे खरं आहे ना की तिकडे ऍड जात होत्या मुंबईमध्ये तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध आहेत म्हणून, आणि आपल्याकडच्या मुलांना माहिती नाहीये की तुम्हाला रेल्वेचा फॉर्म भरायचा आहे. तर हा अन्याय केला जात होता, कारण की आपल्याला माहिती आहे की लालू प्रसाद यादव आणि ही सगळी मंडळी त्यावेळेला रेल्वे मंत्री म्हणून काम करणारी लोक होती आणि त्याचा फायदा त्यांनी उचलला. तर या सगळ्या गोष्टींसाठी पण ते भांडलेले आहेत. इथं मराठी चित्रपटांना जागा मिळत नाही मनसे भांडते, नोकरी मिळत नाही मनसे भांडते, कुणी काय फसवलं मनसे शिवसेना भांडते. तर मराठी माणसासाठी हक्काचं ठिकाण हे मनसे किंवा शिवसेना ही दोनच पक्ष आहेत. ते कधीही काँग्रेसकडे किंवा भाजपकडे जातात का? एखाद्या जर परप्रांतीय माणसांना अन्याय केला तर भाजपकडे जाऊन त्याला न्याय मिळणार आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे. तशाच पद्धतीनं भूमिपुत्रांना नोकरी द्या म्हणून भाजपनं आंदोलन उभं केलं असं कधी आपण बघितलं का? किंवा काँग्रेसने फॉर दॅट मॅटर आंदोलन उभं केलं असं कधी बघितलं का? तसं होणार पण नाहीये. त्याचं कारण असं आहे की हे राष्ट्रीय पक्ष त्यांना अशा पद्धतीची भूमिका घेणंच मुळात अडचणीचं आहे. त्यामुळे मराठी माणसाला काय म्हणू त्याला अन्याय अत्याचाराला तोंड द्यावं लागलं तर इथले प्रांतिक पक्ष येतील, जसं की आता लोकांना आठवत नाही कारण की शॉर्ट मेमरी. राज ठाकरेंच्या पक्षाकडून खूप ठिकाणी जॉब फेअर्स घेण्यात आलेले होते. मला मुंबईतला जॉब फेअर आठवतोय, पुण्यातला जॉब फेअर आठवतोय, मला नवी मुंबईतला आठवतोय, आणि काही हजार मुलांना त्यामध्ये काय ऑफर लेटर्स देण्यात आलेली होती. ते जॉब्स काही व्हाईट कॉलर पहिल्या क्लास 1 क्लास 2 पोझिशन्सचे जॉब नाहीये. पण मराठी मुलांना तिथल्या संधी त्या कंपन्या तिथपर्यंत घेऊन येणं, महिंद्रा, टाटा या सगळ्या कंपन्या तिथं लोकांसाठी घेऊन येणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. त्या मुलांना कळणं की आपल्याला कुठल्या पद्धतीचे जॉब्स तयार आहेत आपल्यासाठी, आपण काय आपली तयारी असली पाहिजे हे कळणं ही सुद्धा गोष्ट आहे ना. मला असं वाटतं की बघा, जर मराठी माणसांना सुद्धा आता मला असं वाटतं की पुढे येऊन थोडीशी मानसिकता बदलून त्याच्यामध्ये एंटर करावं लागेल, आणि त्यासाठी तुम्हाला परत मराठी पक्षच तिथं तुम्हाला हात धरायला येतात तुमचा, किंवा तुम्हाला थोडं पुढे घेऊन जायला येतात. त्याचं राष्ट्रीय पक्षाचं राजकारण त्यांच्याशी निगडीत आहे का? नाहीये. त्यांचं राष्ट्रीय मुद्द्यांवरती आहे, हिंदुत्व, राष्ट्रीयत्व. आता याच्यामध्ये काय आहे, म्हणजे ठीक आहे, उद्या निलेश राणे नितेश राणेंपासून सगळे लोक काय भाषणं करतायत की हा मुसलमान काहीतरी काय मेयर होईल, तो काहीतरी होईल, हा काहीतरी होईल. याच्यामध्ये त्यांचा आणि ह्यांचा मुद्दा कुठे जमतोय?